शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून अभिवादन केलं जाणार आहे आणि कुलाब्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सुद्धा आता यावेळी उपस्थिती पाहायला मिळेल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे आणि गावागावामध्ये जाऊन पुन्हा एकदा संघटना मजबूत करण्याचा नेत्यांचा संकल्प सुद्धा असेल। शिवाजी पार्कामध्ये स्मृतीस्थळावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा आज जाऊन अभिवादन करतील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून अभिवादन करण्यात येणार आहे आणि कुलाब्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सुद्धा यावेळी उपस्थिती असणार आहे। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती म्हणजे आमच्यासाठी चैतन्य आणि चेतना दिवस आहे। तो चेतनेचा आहे। अनेक संकट शिवसेनेनं स्थापनेपासून पाहिलेत, जय पाहिलेत, पराजय पाहिलेत, त्यातून पुन्हा पुन्हा ती फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिलेली आहे आणि म्हणून संकट ही संधी समजून काम करणारा शिवसेना पक्ष आहे। त्या शिवसेनेनं या देशाला हिंदुत्ववादी विचार काय हे दाखवणारे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे। त्यांनी यांचा सन्मान भारतरत्न देऊन केलाच पाहिजे अशी आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे। भारतरत्न बाळासाहेबांनी कायम या महाराष्ट्रासाठी देशहितासाठी अनेकदा वेगळ्या वेगळ्या पार्टीच्या असूनही संपूर्ण देशहितासाठी त्यावेळेला निर्णय घेतले आणि कायम देश हित, महाराष्ट्र हित, मुंबई हित जपण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय। त्यामुळे त्यांच्या जयंती निमित्ताने आम्ही सर्व शिवसैनिक नवे तमाम जनता ही मागणी करते की बाळासाहेबांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं। आणि या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत। सुशांत, आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त दोनही शिवसेना नेते जे आहेत ते अभिवादन करणार आहेत। कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि काय या नेत्यांनी संकल्प केलेला आहे यावेळी? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर तमाम शिवसैनिकांसाठी आज खरं तर महत्वाचा दिवस आहे, कारण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्याच निमित्तानं दोन्ही शिवसेनेकडून आज जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं असाल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं वांद्रे येथील मैदानात खऱ्या अर्थाने तयारी करण्यात केलेली आहे। मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी खरं तर एकनाथ शिंदे यांचं संध्याकाळी भाषण होईल आणि एक भव्य दिव्य असा कार्यक्रम जो आहे तो या निमित्तानं करण्यात आलेला आहे। जनतेच्या विजयाचा कौतुक शिव सोहळा आणि शिवोत्सव या नावाने खऱ्या अर्थाने आज हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। सोनू निगम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरुवातीला होईल आणि त्यानंतर सर्व जे शिवसेनेचे आमदार आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आमदार जे निवडून आलेत त्यांचा सत्कार जो आहे तो केला जाणार आहे। आपण जर बघितलं असेल श्रद्धा, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील वांद्रे येथे आज रणशिंग जे आहे फुंकलं जाणार आहे, कारण आपण पाहिलं असेल तर दोन शिवसेना आहेत, एक शिंदेची शिवसेना आहे, एक ठाकरेंची शिवसेना आहे। त्यामुळे जय्यत तयारी दोन्हीकडून करण्यात आली आहे। बीकेसी येथील सभेचं वैशिष्ट्य जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठे कटवेस जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरं तर या ठिकाणी मोठे कटवेस लागलेत आणि ही आपण संपूर्ण तयारी बघितली असाल तर तयारी आता सुरू आहे। थोड्या वेळानंतर महत्वाचे नेते जे आहेत ते या मैदानाची पाहणी खरं तर करण्यासाठी येणार आहे, कारण राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि एकनाथ शिंदेच्या खरं तर नेतृत्वाखाली हे सरकार आलेलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी शिवसेनेला देखील एकनाथ शिंदेच्या भरघोस यश जे आहे ते मिळालेलं आहे। तर दुसरीकडे आता विधानसभा निवडणुकीत फारसा परफॉर्मन्स न देऊ शकलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आता अस्तित्वाची लढाई आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे श्रद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, कारण याच मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुठेतरी दोन्ही शिवसेनेकडून आज शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। अर्थातच आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून अभिवादन जे आहे ते केलं जाणार आहे आणि आपण जर पाहिलं असाल तर बीकेसी मध्ये भव्य दिव्य अशी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते श्रद्धा।
हो, तुम्ही असंच आमच्या सोबत राहा. आणखी एका बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत सुशांत. वळूयात पुढच्या बातमीकडे. आणि शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या निमित्तानं दोनही शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळेल. आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा अंधेरीमध्ये होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये हा मेळावा पार पडणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलामध्ये असेल. आणि दोनही मेळाव्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यावेळी काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा मुंबईमध्ये आज मेळावा पार पडतोय. ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये होईल, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलामध्ये होणार आहे. विधानसभांच्या निवडणुकांनंतर मेळाव्याच्या निमित्तानं हे दोनही गट मुंबईमध्ये पुन्हा शक्ती प्रदर्शन करताना आज पाहायला मिळतील. आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग दोन्ही गट या निमित्तानं फुंकण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि त्यामुळेच नव्या वर्षामध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.